आता चाललं झू पार्कला लाल पांडा बघायला. लाल पांडा बघण्यासाठी. आम्ही घरातून निघालो होतो. अराउंड 9 तर हे डिस्टन्स आहे 2.4 किलोमीटर्सचं, पण एवढं काही वाटत नाही चालताना. पण आम्ही जवळपास पोहोचलोच आहोत, कारण वातावरण एकदम प्लेझंट आहे आणि सीनिक आहे. त्यामुळे सगळं बघत आम्ही चाललो. आणि समोरचा जो नजारा आहे तो कॅमेरा पण टिपू शकत नाही. एकदम ब्रेथ टेकिंग ऑसम. तर रस्त्याने जातानाच भरपूर भूक लागली होती, तर आम्ही इथेच एक नवीनच कॅफे आहे ओपन होतं आहे, तर तिथे गेलो आणि पुरी भाजी ऑर्डर केली. तर इथे आहेत चणाची भाजी, बटाटा भाजी आणि एक चटणी आणि गरम गरम पुऱ्या. दार्जिलिंगचे पॅलेट जितकी बाहेरची ब्युटी सुंदर आहे, स्वीट आहे, तितके तिथले लोक खरंच खूप स्वीट आहे. तर पेटपूजा करून फायनली आपण झूपर्यंत पोहोचलो आहे. आता तिकीट काढून घेऊयात. मॅम 50 आहे बट नाही 30 नाही आहे. हां, तर इथे एंट्रीलाच इथे गायडिंग मॅप लावला आहे त्यांनी. ते भरपूर काही आहे. स्नो लेपर्ड आहे, नॉर्मल लेपर्ड आहे, डिअर वगैरे तर असतातच सगळीकडे. ते त्याने टायगर, हिमालयन वुल्फ आहे बघण्यासारखं, आणि मेन तर पांडा आहे आपला, रेड पांडा. ते लहान पोरांसारखं चॉकलेट घ्यायचं काम चालूच आहे. और सेंटर फ्रूट तर इकडे आहे स्नो लेपर्ड वगैरे आणि इकडे आहे रेड पांडा वगैरे. तर आता आपण आधी जाऊयात रेड पांडा बघायला. आणि तिकडे समोरच अस्वल दिसतंय आम्हाला वरती चढताना. बापरे, मला एक रेड पांडा दिसतोय बट तो खूप लांब आहे. मी जवळून त्याला कॅप्चर करते. तर आता आपण डाएट बघू. रेड पांडा काय खातो. तो खातो मेनली बॅम्बूज, मॅलिंगो बॅम्बूज, नंतर स्मॉल बर्ड्सचे जे एग्ज असतात ते, वाईल्ड बेरीज, वाव, आणि स्मॉल इन्सेक्ट, छोट्या छोट्या गोष्टी खातो. इथे 2 रेड पांडा आहेत. इथे खाली बसले आणि आता काय माहिती का, समोरून याचे फीचर्स दिसते आणि वरतून त्याची शेपूट मस्त दिसते. इथे एक्झॅक्टली समोर तो रेड पांडा चालला आहे मस्तपैकी. इतका सुंदर आहे तो. त्यांना असं छोटंसं घर पण बनवलं आहे मस्तपैकी, ज्याच्यात ते जात आहे. असं आता तो त्याच्या घरात गेलाय. सगळ्यात छान छान ॲनिमल्स मला दिसतं. मी तीतर आहे, तीतर तुम्हाला दाखवते. ब्लूइश शेड आहे आणि त्याचे डोळे रेड आहे. किती सुंदर आहे यार कलर कॉम्बिनेशन. आणि हे पाहिलं का, त्याच्या डोक्यावरचा जो तुरा आहे तो असं विणलाय जसं पिसासारखा एकदम. दिस इज द ॲक्वेरियम. मला खूप आवडतं. मस्त पिंकिश आणि त्याच्यावर व्हाईट डॉट आहे. आता इथे खूप सारे मुलं आले. स्कूल ट्रिप आली तर खूपच धिंगाणा वाढला. एवढी सारी मुलं आहेत. आता बघूयात आपण एशियाटिक बियर, द बिग वन इन पांडा कॅटेगरी. इथे थोडे इन्फो आहे त्यांचे, त्यांचे 7 सब स्पीसीज आहे. क्लॉज,
डाएट वगैरे बद्दल सगळी इन्फो आहे तुम्ही वाचू शकता. आणि इथे कम्पॅरिझन आहे, साईज कम्पॅरिझन एशियाटिक बियर, ब्राऊन बियर आणि पोलर बिअरमध्ये. आणि आता तुम्ही बघा काय दिसतंय. वाव. एकटाच आहे? खाली फ्रेंड कुठे गेला? खाली गेलाय, उतरून खाली गेलाय. ॲनिमल हार्ट रेट्स दिले आपल्याला. सगळ्यात कमी ब्लू हमिंग बर्डचा हार्ट रेट किती जबरदस्त आहे, 1000 BPM. आणि सगळ्यात कमी आहे ब्ल्यू व्हेलचं 8 to 10 BPM. आणि आपण जो रेड पांडा बघितला त्याचा आहे 60 to 100 BPM. आणि हे आहे याक. हे छोटा आहे आता हा, बिकॉज हे याकचं पिल्लू आहे. आणि इथे दिलं आहे आपल्याला फास्टेस्ट लँड ॲनिमल ऑन द अर्थ. तर ऑफकोर्स गोगलगाय सगळ्यात स्लो आहे इथे. आणि चिता आहे सगळ्यात फास्ट, 104-112 किलोमीटर. इथे साईडलाच रेस्टॉरंट आहे, झू रेस्टॉरंट. सो ते इथे बसली, थोडी थकली. तर आधी आपण स्नो लेपर्ड आणि ते बघायला जाऊया, मग इकडे म्युझियमला जाऊ. स्नो लेपर्ड, घोस्ट ऑफ द माउंटन्स, द फॅन्टम कॅट्स. तर हा आहे स्नो लेपर्ड. तर तो पाय चटतोय. हा उठला, मजा आहे ना. इकडे इकडे ये कर सकता हूं मैं, वो कर सकता हूं. सो सिलिकॉन स्टील. आई मीन इतना लेजीली क्यों करता स्लो मोशन? क्या है? थंडी वाजते वाटतं त्याला. स्लोली. माय गॉड. दिस इज द टॉप व्ह्यू. तर टायगर तर आपल्याला काही दिसले नाही आहेत. हां, तर आता आपण कुठे आलो? हिमालयन वुल्फ. हा तरी दिसू दे देवा. अरे आहे इथे आहे. बाबू मला इकडे येऊ दे. सगळे आरामच फरमावत आहे, थंडी खूप आहे ना त्यामुळे. थंडीत मला बाहेर यायचं नव्हतं, पण यांना बघायला आलो, मी पण थंडीमुळे घरात बसले. तर हे आहेत आपले वानर, ग्रे लंगूर. पायाखाली मस्त खायला दाबून ठेवलं आणि खातोय हळूहळू. जबरदस्त एक्सप्रेशन्स. हेल बॉय दिसतो हा, डायरेक्ट हेल बॉय. शेंगा खातोय फोडून. माणसासारखीच ते फोडणार. उपवास वाटतं. आणि आता पायाखाली दाबून ठेवलेली वस्तू काढली आहे. काहीतरी उपवासाचंच दिसतंय. आय थिंक रताळे असेल. मस्त खातो आरामशीर, काय घेणे देणे, मस्त नेचरचा आस्वाद घेत इकडे तिकडे बघत खातोय. आम्ही एवढं समोर उभं आहे पण आम्हाला भाव पण देत नाही. आता 2 जण आहेत, एक सोडून आता दोघांनी पोच दिली. त्यांना पुढचे दात नसतात बरं का. आणि एक माहिती का, त्यांचे सुद्धा फीचर्स एकमेकांपासून वेगवेगळे, थोडे असे सिमिलर नाहीये. याचं उभं तोंड आहे, त्याचं गोलाकार तोंड आहे. हां, मग ते तर आहेच. हा थोडासा बोरिंग येतो, छान आहे. मला या छोट्या वानराला बघून साक्षीची आठवण येते, साक्षीच वाटते. आणि ते आहे जॅगवार. खाली काय बाबा, कोण आहे तिथे? इकडे तरी फोटो दाखव. तर बघूयात आता हा आपल्या कॅमेऱ्याच्या कैदेत येतोय की नाही. अंघोळ न करता स्क्रीन एवढी साफ. क्लाइंबिंग गिअर्स. सो दिस इज ऑसम. मस्त स्टॅच्यू. क्लाइंबिंग गिअर्सचा आहे तो. हे पण सुंदर आहे.
म्युझियम आहे आणि इथे हा कॅन्टीन एरिया वगैरे आणि इकडे आहे म्युझियम. चला चेकआउट करूया. 29 मे 1953 रोजी इतिहास रचला गेला. तेन्झिंग नॉर्गे शेर्पा यांनी एडमंग हिलरी बरोबर पहिले माउंटेनियर बनण्याचा मान पटकावला, ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला. तर आपण इथे आता हिमालयन माउंटेनियर्सच्या इथेच आहोत आणि इथे एक छोटंसं रेस्टॉरंट आहे आणि आपण मागवले आहेत व्हेज चिली गार्लिक नूडल्स. लुकिंग ब्युटिफुल. खाऊन बघूयात. तर चिली गार्लिक नूडल्स आणि व्हेज मोमोज नंतर ही मुलगी आईस्क्रीम घेऊन आली. तर ते टेस्ट करून बघूयात. छान आहे. आणि आता आम्ही चाललोय मूवीसाठी. एक शॉर्ट 20 मिनिट्सची मूवी आहे, ती बघायची आहे. आणि खास त्या मूवीसाठी आम्ही इतक्या वेळ वेट केलं आहे. सो लेट्स सी कशी मूवी आहे. HMIची मूवी आहे ती. क्या हो गया पाउल? एलबी सेफ्टी क्यों बैठ गया? क्यों नहीं